विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तळ कोकणामध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र आहे। भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार दीपक केसरकरांच्या आपण बघतोय राजन तेली यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार दीपक केसरकरांच्या कारभाराचे वाभारे काढले। तेली यांनी याबाबत पत्रकच काढलंय। टीका करताना त्यांनी सावंतवाडी मतदारसंघावर दावा केलाय। 15 वर्षात येथील आमदार विकास का करू शकले नाहीत असा सवाल त्यांनी केलाय। तर आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली याचा विचार करण्याची गरज असल्याचे ते पत्रात म्हणाले। तेली यांच्या पत्रकामुळे तळ कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटाची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तळ कोकणामध्ये महायुतीत ठिणगी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घडामोड घडते आहे। भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्या कारभाराचे वाभाडे काढलेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, नक्कीच आता विधानसभा तोंडावरती असताना आणि सुरुवातीपासून एक अशी चर्चा सुरू होती की महायुतीमध्ये जागा वाटप करताना अनेक यांच्यामध्ये जे आहे ते मतभेद दिसून येणार आहेत आणि त्याची सुरुवात आता सावंतवाडी या मतदारसंघामधून सुरू झालेली आहे। आपण बघतोय की राजन तेली जे भाजपचे माजी आमदार आहेत त्यांनी थेट दीपक केसरकर जे सरकारमध्ये आता मंत्री आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांच्यावरती टीका केलेली आहे आणि कुठेतरी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून दीपक केसरकर यांनी विकास कामं केलेली नाहीत, त्याचसोबत आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी नाही। जर एखादा अपघात या मतदारसंघामध्ये झाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी हॉस्पिटलची सुद्धा सुविधा नाही, अशा प्रकारे त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि अप्रत्यक्षपणे त्या मतदारसंघावरती स्वतःचा म्हणजेच भाजपचा दावा आहे। आता काय उत्तर देतात राजन तेली यांना हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।